एकाच शिक्षकावर 5 वर्गांची जबाबदारी, पालकांनी फुंकले आंदोलनाचे रणशिंग। नमस्कार, प्रजाशाहीचा आवाज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाळकी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची दुरवस्था झाली आहे। इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत 81 विद्यार्थी असताना तिथं केवळ एकच शिक्षक अध्यापनाचे काम करत आहेत। गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून हीच स्थिती असल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला आहे। 8 दिवसात शिक्षक द्या, अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयावर ठिय्या मांडू असा थेट इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत रहा प्रजाशाहीचा आवाज। कृष्णा चौतमाल, प्रतिनिधी, हदगाव। मी आज या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, गेल्या ऑक्टोबर 2025 पासून जिल्हा परिषद शाळा वाळकी बुद्रुक या ठिकाणी त्यावेळेस माझ्या गावामध्ये 2 शिक्षक होते, परंतु त्याच्यामध्ये एका शिक्षकाने सविच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या शिक्षकाची त्या ठिकाणी लॉंग स्टे मध्ये बदली झाली। त्या बदलीच्या नंतर माझ्या गावामध्ये एका शिक्षकाची फक्त त्या ठिकाणी नियुक्ती झाली। तर ऑक्टोबर 2025 पासून माझ्या गावामध्ये शाळेमध्ये वर्ग आहेत 1 ते 5, विद्यार्थी संख्या आहे 81। तेव्हापासून आजपर्यंत केवळ एका शिक्षकावर माझ्या गावची शाळा चालत आहे। याबाबत मी संबंधित शिक्षण विभागाशी वेळोवेळी फोनद्वारे व तोंडी सुद्धा मी 2 शिक्षकाची मागणी केलेली होती, परंतु त्यामध्ये अजून सुद्धा शिक्षण विभागाने लक्ष घातलेलं नाही आणि मला माझ्या शाळेला शिक्षक सुद्धा या ठिकाणी दिलेला नाही। मी काल परवा म्हणजेच 12/1/2026 ला शिक्षकाची मागणी अतिरिक्त शिक्षकाची मागणी केलेली आहे, परंतु त्यामध्ये इतर ठिकाणच्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुमचं गाव जे आहे वाळकी बुद्रुक हे आष्टी केंद्रामध्ये येत आहे आणि आष्टी केंद्राचे मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांनी आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक देणं आम्हाला गरजेचं वाटते। एवढीच मी या ठिकाणी कळकळीची मागणी करतोय। 2 किंवा 3 दिवसामध्ये मला कायमस्वरूपी शिक्षक जर नाही मिळाला तर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व माननीय जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे मी लेखी स्वरूपाची मागणी तर करणारच आहो, परंतु या 8 दिवसामध्ये मला जर कायमस्वरूपी शिक्षक नाही मिळाला तर आम्ही या ठिकाणी शालेय शिक्षण समितीची पूर्ण सदस्य, अध्यक्ष आणि पूर्ण टीम, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमधील जे 81 विद्यार्थी आहेत त्या 81 विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांना घेऊन आम्ही जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत। ही मी या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी शासनाला, प्रशासनाला इशारा देत आहोत।